हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 5 गगन सिद्धांत. त्यांचे सिद्धांत आकाशाप्रमाणे पारदर्शक आहेत. स्वानुभव हाच सिद्धांत. सर्वसाधारणपणे आपण काही गोष्टींचा पडताळा पाहतो, काही पुरावा गोळा करतो, काही प्रयोग करून पाहतो, यामधून काही मध्यवर्ती मतं तयार करतो आणि मग आपण एका ठाम विचाराप्रत येतो. या विचाराला मग आपण सिद्धांताचे रूप देतो. सिद्धांत भाषेमध्ये बद्ध करतो, सिद्धांत आकडेमोडीत बद्ध करतो. कोणी आपल्या सिद्धांताबद्दल शंका घेतल्यास लगेच आपण आपला सिद्धांत पुराव्यांनिशी प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवतो. इतर जन ते पाहू शकतात. अशा प्रकारे आपण आपल्या सिद्धांताबद्दल इतरांची खात्री करून देतो. मग आपण घालून दिलेल्या पद्धतीनुसार तसा प्रयोग करून इतरे जण त्या सिद्धांताचा पडताळा प्रत्यक्ष करून पाहू शकतात. हे शक्य होतं कारण हे सर्व सिद्धांत भौतिक जडवस्तू जगताबद्दलचे असतात. परंतु काही सिद्धांत असे आहेत की जे आपण इतरे जणांना त्याचे प्रात्यक्षिक दाखवू शकत नाही. अशा सिद्धांताचे आपण भाषेत वर्णन करू शकत नाही, ते शब्दबद्ध करू शकत नाही. उदाहरणार्थ, पाणी प्यायल्यावर तहान भागते हा सिद्धांत आहे, परंतु आपण अमुक पाण्याने अमुक तहान भागते असा हिशोब आकड्यात बद्ध करू शकत नाही. वास्तविक पाणी जड आहे. ते पिण्यासाठी वापरायचे साधन, उदाहरणार्थ भांडे वगैरे, हेही जड आहे. तहान ज्या देहाला लागते तो देहही जड आहे. परंतु तहान ही एक भावना आहे, ती सूक्ष्म आहे, त्यामुळे तिचे मोजमापन करता येत नाही. अशा गोष्टींचा स्वानुभवच घ्यावा लागतो. ज्याला त्याचा पडताळा पाहायचा आहे त्याने ती गोष्ट स्वतःची अनुभवून त्याची अनुभूती घ्यावी लागते. इतरे जणांच्या अनुभूतीचा पडताळा पाहण्यासाठी त्याचा काही उपयोग होत नाही. दुसऱ्याच्या अनुभूतीचा उपयोग केवळ त्या दिशेने मार्गस्थ व्हायला होईल, या पलीकडे त्याचा काहीही उपयोग नाही. तेव्हा सिद्धांत असे म्हटले की त्याच्या सत्यतेचा स्वानुभव हाच एकमेव खात्रीशीर उपाय असतो. यास्तव स्वानुभव हाच खरा सिद्धांत आहे. जड गोष्टींचे सिद्धांत पूर्ण सत्य नसतात. जड गोष्ट ही नष्ट होणारी असते, ती इतर गोष्टींमुळे बदलणारी असते. तसेच जड गोष्ट ही आपल्या भावनेवर अवलंबून असते. भावना हा मनाचा खेळ असतो. एखादी वस्तू आपल्याला सुंदर वाटते, परंतु तीच गोष्ट दुसऱ्याला सुंदर वाटणार नाही. आपला मुलगा आपल्याला प्रिय असतो, हाच आपला मुलगा तिरायताला प्रिय असत नाही. मंदिरात जाऊन भावभक्तीने हात जोडणारा मशिदीत जाऊन त्याच भावभक्तीने नतमस्तक होत नाही. याचाच अर्थ जड गोष्टींचे सिद्धांत पूर्ण सत्य नसतात, कारण ते ज्या माध्यमातून व्यक्त होत असतात ती माध्यमे प्रत्येकाच्या मताप्रमाणे बदलत असतात. आपल्याला जेव्हा क्रोध आलेला असतो त्यावेळी समोरचा निसर्ग आपल्याला भारावून टाकत नाही, परंतु आपण जेव्हा कसल्याही भावनेच्या आहारी नसतो तेव्हा तोच निसर्ग आपल्याला भारावून टाकतो. स्वकीयांच्या मृत्यूने आपल्याला वाईट वाटून आपले डोळे पाणावतात, परंतु परकीयाच्या मृत्यूने आपण त्रयस्थ राहतो, त्यामुळे आपले डोळे पाणावत नाहीत. कारण जड वस्तूंचे सिद्धांत जड वस्तूंच्या माध्यमातून व्यक्त होतात. ते जड गोष्टीबद्दल असतात, त्यामुळे जड गोष्टींवर अवलंबून असतात. जड गोष्टी बदलत्या असतात, नष्ट होणाऱ्या असतात, अशाश्वत असतात, अल्पजीवी असतात. त्यामुळे त्यांच्यापासून निघालेले सिद्धांत हे त्यांच्याप्रमाणेच बदलते, नष्ट होणारे आणि अशाश्वत असतात. त्यामुळे ते तेवढ्या पुरते सत्य वाटतात. खरं म्हणजे ते तात्पुरते सत्य भासतात, ते त्रिकालाबाधित सत्य नसतात. निर्वाण योग्यांचे सिद्धांत अस्पर्शी असतात. निर्वाण योगींचे सिद्धांत
आकाशाप्रमाणे निर्लेप निर्भेळ असतात. ते पूर्ण पारदर्शक असतात. ते कोणत्याही जड गोष्टींवर अवलंबून नसतात. कोणत्याही भावभावनांमुळे निर्माण होत नसतात. ते इतर जनांना सिद्ध करून दाखवता येत नाही, परंतु त्याचबरोबर इतरे जन त्याचा स्वानुभव घेऊ शकतात. आकाशात आपण संचार केला तरी आकाशावर त्याची रेघ उठत नाही, कारण आकाश पारदर्शक असते. ते आरपार असते. आपण त्यामधून विहार करू शकतो. निर्वाण योगींचे सिद्धांत हे आकाशाप्रमाणे पारदर्शक असतात. ते कशावरही उमटवून दाखवता येत नाहीत. परंतु त्याचबरोबर आपण त्या सिद्धांतामधून त्यामुळे सिद्ध होत असलेल्याचे त्यांच्या आरपार होऊन दर्शन घेऊ शकतो. त्यासाठी कसलेही साधन लागत नाही. त्यामुळे ते कोणत्याही माध्यमाशिवाय जाणले जातात. त्यामुळे हा अस्पर्शी योग असतो. निर्वाण योगींचे सिद्धांत सर्व इंद्रिय निष्प्रभ करून सिद्ध होत असतात. ते देहातीत असतात. त्यामुळे ते अर्थातीत असतात. तेथे चर्चा संवाद संभवत नाही. स्वामी विवेकानंदांनी भगवान श्री रामकृष्ण परमहंसांना विचारले, ईश्वर आहे का? आपण त्याला पाहिले आहे का? त्यावर भगवान श्री रामकृष्ण परमहंस म्हणाले, ईश्वर आहे. तुला पाहायचं आहे का? चल दाखवतो. बस. तेथे ईश्वर आहे का नाही याची चर्चा संभवत नाही. प्रत्यक्ष स्वानुभूती घे. त्यायोगे तुझे तूच सिद्ध कर. निर्वाण योग्यांचे सिद्धांत हाच साक्षात्कार असतो. त्यांचे सिद्धांत हा त्यांचा काथ्याकूट करून तयार झालेला विचार नसतो. या सिद्धांताला त्यांचा स्वतःचा सुद्धा स्पर्श झालेला नसतो. तो साक्षात्कार असतो. त्यामुळे त्यात बदल होणे असंभव असते. वैज्ञानिक सिद्धांत भविष्यात बदलू शकतात, कारण ते मूलतःच नष्ट होऊ शकणाऱ्या गोष्टींवर अवलंबून आहेत. पूर्वी सिद्धांत होता की तार जोडून उपकरण लावायचे. आता रिमोट कंट्रोल आलेला आहे. तार न जोडता उपकरण लावता येते. निर्वाण योग्यांचे सिद्धांत कोणावरही, अगदी स्वतः ऋषींच्यावरही अवलंबून नाहीत. हे सिद्धांत या विश्वाच्या पलीकडील देहातीत अर्थातीत अशा ध्यानावस्थेतील आहेत. तो त्या आत्मतत्वाचा साक्षात्कार आहे. विश्व नष्ट झाले तरीही ते सिद्धांत तसेच अबाधित राहणार आहेत. हरिओम.